निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। साधुबुवा, तुम्ही म्हणले होते तसं थांबलोय मी इथं। तुम्ही काय सांगणार होतात मला? तुला काय कसं आणि किती सांगायचं याचाच मी विचार करतो आहे, म्हणजे तुला ते नीट समजेल। अहो देवा, तुम्ही तसं म्हणल्यापासून जीवाला घोर लागलाय माझ्या। काय असेल ते सांगा मला। बरोबर आहे, जी सत्य परिस्थिती आहे ती तुला कळणं गरजेचं आहे, परंतु तुझा संसारही राहिला पाहिजे आणि तुझा जीव देखील सुरक्षित राहिला पाहिजे याचा मी विचार करतो आहे। म्हणजे नेमकं असं काय आहे? तू एक काम कर, बाहेर जो गावातील व्यक्ती आला आहे ना त्याला माझ्याकडे पाठवून दे। पर देवा, मला सांगितलं असतं तर बरं झालं असतं। मी जे सांगतोय ते कर, त्यातच तुझं भलं आहे, सगळं ठीक होईल। ठीक आहे, पाठवतो मी त्याला। श्रीपाद, ए श्रीपाद, बाळा आहेस का रे घरात? बोपण्णा, या बसा। जावई बापू, तुम्ही श्रीपादला बोलवा ना। अहो बोलवतो त्याला, तुम्ही बसा तरी आधी। अहो नको, राहू द्या, श्रीपादला येऊ द्या। बरं ठीक आहे, बोलवतो त्याला। श्रीपाद, हे श्रीपाद। अहो तो देवघरात आहे, येईलच इतक्या। अण्णा, आणि तुम्ही श्रीपादला हाक मारतच आलात, काय झालं? काही काम होतं का त्याच्याकडे? हो, पण श्रीपाद आल्यावरच सांगेन। श्रीपाद, अहो आजोबा, उठा तुम्ही। हे काय करताय? अहो काय हे? अगं, आज मला स्वप्नात दृष्टांत झाला। दृष्टांत? अहो जावई बापू, काल मला एक स्वप्न पडलं, त्यात ब्राह्म मुहूर्तावरती श्रीपाद आला। अहो श्रीपादच्या रूपाने साक्षात दत्त प्रभूंनी मला दर्शन दिलं। श्रीपाद, हे दिव्य दर्शन तुझ्यामुळे घडलं। ज्यांची आजवर भक्ती केली, साक्षात त्यांचं दर्शन दिलंस। अरे अजून काय पाहिजे मला? बोपण्णा, या आधी बसा इथे। आजोबा, तुम्हाला दत्त महाराजांचे दर्शन झाले, हा शुभ संकेत आहे। पिताश्री, तुम्ही आजोबांना लेखणी द्या। आई, तू आजोबांना ओवाळ। हो, लगेच ओवाळते। हा, तुम्ही मला बोलिवलं साधू बुवा? तू इथपर्यंत आलास आणि मंदिराच्या बाहेरच थांबलास, आत दर्शनासाठी का नाही आलास? नाही म्हणजे ते तू नेमका दर्शनासाठीच आला होतास की तुझ्या डोक्यात आणखी काही आहे? आता का गप्प आहेस तू? त्या सज्जन माणसाला मारून त्याची संपत्ती लुटण्याचा विचार आहे ना तुझा?
आणि त्याच्या पत्नीसोबत संसारही थाटायचा आहे तुला. हेच सत्य आहे ना? अहो हे काय बोलतायसा? असलं काय बी नाही. खोटा बोलू नकोस. मी सगळं ओळखलं आहे. तुला तुझ्या दुष्कृत्यासाठी शिक्षा होईलच, परंतु असत्य बोललास म्हणून आधी शिक्षा होईल. साधू बुवा, तुम्ही बोलताय ते खरं आहे, पर तुम्हासनी हे समज कळलं कसं? अरे मूर्ख माणसा, तू जे करायला निघाला आहेस ते पापकर्म आहे. हे असं काही करून तू स्वतःसाठीच खड्डा खणून घेतो आहेस. तुम्ही त्याला काय सांगितलं नाही ना साधू बुवा? अद्याप तरी सांगितलेलं नाही, कारण त्याचा संसार त्याने उद्ध्वस्त होईल. आणि तुझ्या मनात जे कारस्थान सुरू आहे त्याने देखील तुझंही आयुष्य सुखकर होणार नाहीये. ते अगदी नरकासमान होईल. त्यामुळे एकदा नीट विचार कर. साधू बुवा, चुकलं माझं. मला माफ करा. मला वाचवा यातनं. हे बघ, तुझ्या या कारस्थानासाठी मी तुला आत्ताही शिक्षा करू शकतो, परंतु मी तुला एक संधी देतो आहे. तुझ्या मनातील सगळे वाईट विचार टाकून दे. इथून पुढे त्या दोघांपासून दूर राहा. त्यांना त्यांचा सुखाचा संसार करू दे. तूही सन्मार्गावर चाल. त्यातच तुझं भलं आहे. होय साधू बुवा, तुम्ही म्हणताय तसंच करीन म्या. गोरक्षा, कानिफ येतो आहे. ही तर आनंदाची गोष्ट आहे गुरुदेव. कितीतरी दिवसांनी कानिफनाथांची भेट होईल. आपण माणिकच्या म्हणजे अडबंगीच्या गावी होतो तेव्हा कानिफनाथांची गाठ पडलेली. आता पुन्हा एकदा त्यांना भेटण्याची आतुरता लागली आहे. गुरुदेव, माझ्यासाठी तर ही भेट अलौकिक असणार आहे. प्रत्येक नाथाचा जन्म अद्भुत असा आहे. सामान्य मनुष्य जसा जन्माला येतो तसा एकाही नाथाचा जन्म झालेला नाही. ती एक दैवी योजना होती. कानिफचा जन्म गजराजाच्या कर्णातून झाला आहे, म्हणून त्याचं नाव कानिफ. आजही तो इथे येताना गजराजाचा म्हणजे हत्तींचा आवाज ऐकू येतो आहे. त्याच्या खुणा आजही तशाच आहेत आणि एक नव्हे तर सहस्त्र हत्ती सोबत येत आहेत असं वाटत आहे. कानिफनाथ, आम्ही तुमची आतुरतेने वाट पाहत आहोत. लवकर या. गहिनी, कानिफनाथांच्या स्वागताची तयारी कर. जशी आज्ञा गुरुदेव. गुरुदेव, पक्षी किलबिलाट करत आहेत. कानिफनाथांनी वनात प्रवेश केल्याचं ते मला सांगत आहेत. कोणत्याही क्षणी ते इथे येतील. ये कानिफा. शुभम भवतु. शुभम भवतु.
गुरुदेव, आपला संकेत मिळाला आणि मी लगेच इकडे प्रस्थान केलं. आपण सगळेच नाथ आपापल्या क्षेत्रामध्ये नाथ संप्रदायाचं कार्य करतो आहोतच, परंतु काही ठराविक काळाच्या अंतराने आपण सगळ्यांनी एकमेकांना भेटायला हवं. आपापल्या क्षेत्रामध्ये आपलं कार्य कसं सुरू आहे त्याविषयी बोलायला हवं. होय गुरुदेव, त्या निमित्ताने सगळ्यांची भेटही होत राहील. आता आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे कैलासात जायचं आहे. तिथे महादेवांची भेट घ्यायची आहे. महादेव जी दिशा ठरवतील त्याप्रमाणे मार्गक्रमण सुद्धा करायचं आहे. श्री महादेव आणि श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेने प्रत्येक नाथ ह्या देवभूमीचा प्रांत वाटून घेईल आणि त्यानुसार आपलं कार्य करेल. गुरुदेव, असे कार्य करायला सगळ्यांनाच आवडेल. कानिफा, जालिंदरनाथ तुझ्या बरोबर आले नाहीत? गुरु श्री जालिंदरनाथ सध्या ध्यानात आहेत. त्यांनी मला संकेत दिला तसा मी पुढे निघून आलो. परंतु ते देखील आता काही वेळातच इथे पोहोचतील. ह्या दरम्यान भ्रमण करत असताना आपल्याला कोणकोणते नाथ भेटले? मी आणि गुरु श्री जालिंदरनाथ आम्ही एकत्रितच भ्रमण करत होतो. परंतु इतर कोणत्याही नाथाची भेट काही घडून आली नाही. आजच्या भेटीचं तेच कारण आहे कानिफा. ही देवभूमी फार मोठी आहे. इथे कार्य करताना आपण एकमेकांशी हृदयाने तर जोडलेलो आहोतच, परंतु मी म्हणालो तसं आपापलं कार्य करत असताना प्रत्येक जण कशाचा सामना करतो आहे, त्या प्रांतात नेमकं काय सुरू आहे ह्याविषयी सुद्धा एकमेकांशी बोलायला हवं. भ्रमण करत असताना लोकांचे प्रश्न सोडवत, त्यांच्या अडचणी दूर करत, तसेच हे करत असताना श्री महादेवांवरती आणि श्री दत्तप्रभूंच्या चरणी त्यांची श्रद्धा कशी राहील, त्याचबरोबर श्रीनाथ संप्रदायावर त्यांची भक्ती, त्यांचा आदर कसा वाढेल, त्याचनुसार कार्य सुरू आहे. कानिफा, अगदी योग्य म्हणालास. आपलं जे कार्य सुरू आहे म्हणजे सज्जनांना आधार आणि दुर्जनांचा संहार, हे कार्य करत असताना जनमानसात भक्तिभाव जागृत करणं देखील अतिशय महत्वाचं आहे. होय गोरक्षनाथ, कारण सध्याची एकूण परिस्थिती पाहता ही देवभूमी खूपच अडचणीत आहे. आपलं हे निरीक्षण कशाच्या संदर्भात आहे कानिफनाथ? या देवभूमीवर भविष्यात अनेक परकीय आक्रमणं होतील. जर लोकांच्या मनात परमेश्वरावरची भक्ती, श्रद्धा दृढ नसेल तर परिस्थिती आणखी बिकट होईल. अगदी योग्य ओळखलंच कानिफा. आपल्याला काळाची पावलं ओळखून आपलं कार्य ठरवायचं आहे. ह्या देवभूमीवर इतर धर्मियांचं आक्रमण होणार आहे. त्यांच्याकडून इथल्या जनतेवर विविध नियम लादले जातील. त्यामुळे इथली जीवन व्यवस्थाच बदलून जाईल. लोकांच्या मनामध्ये द्विधा परिस्थिती निर्माण होणार आणि अशा वेळी परमेश्वर भक्ती आणि गुरु भक्ती केवळ हेच लोकांना तारून नेईल. गुरुदेव, जर आजूबाजूला अशी परिस्थिती असेल तर श्री महादेव आणि श्री दत्तप्रभू यांच्या आशीर्वादाने आपण जे कार्य करत आहोत ते अखंडपणे करत राहावं लागेल. होय गोरक्षा, श्री महादेवांची भेट घेतल्यावर आपण त्यांच्याशी ह्याच विषयावर बोलायचं आहे. कानिफनाथ, आपण आसन ग्रहण करा. फार दूरचा प्रवास करून आला आहात. आलोच. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड
सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन तुम्हाला सगळ्यांना भेटून मला फार आनंद झालाय. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख आजोबा, आता तुम्ही तो अनुभव आठवा आणि तुम्हाला जे सुचत आहे ते स्तोत्र स्वरूपात लिहा. बाळा, मला जी बुद्धी होईल ते मी लिहीन, पण हे सगळं तूच घडवून आणशील श्रीपाद. आजोबा, माझ्या सदिच्छा आहेत तुमच्या सोबत. आता तुम्ही लिहा. श्री मदनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखंड श्री विजयी भव श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखंड श्री विजयी भव. ह्या वनामध्ये श्री महादेवांचं दर्शन होत आहे म्हणजे काहीतरी शुभ संकेत असावा. साक्षात श्री महादेवच आपल्याला भेटायला आले आहेत असं वाटतंय. असं क्वचितच घडतं. आपण स्मरण करावं आणि भगवंताने आपल्याला दर्शन द्यावं. चला श्री महादेवांचं दर्शन घेऊयात. हे श्री महादेव, ह्या वनामध्ये आपण आम्हाला दर्शन दिलत, यामागे निश्चितच काहीतरी विशेष असणार.
मच्छिंद्र, गोरक्ष, काने, गहिनी, भरतरी, तुम्हाला कैलासात यायचं आहे. मी तुमची प्रतीक्षा करतो आहे. कैलासाच्या दिशेने प्रस्थान करा. म्हणजे मला जे जाणवत होतं ते खरं ठरलं. श्री महादेवांना आपल्याशी काहीतरी बोलायचं आहे. आपण तात्काळ कैलासाच्या दिशेने प्रस्थान करूयात.